नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अग्निहोत्राविषयी थोडक्यात माहिती। अग्निहोत्र करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अग्निहोत्राचे भांड। अग्निहोत्राचे भांड हे मार्केटमध्ये अवेलेबल असून ते अशा पद्धतीच्या स्वरूपामध्ये असते। याचा आकार त्रिकोणाकृती असल्यामुळे अग्निहोत्र केल्यानंतर निर्माण होणारी पॉझिटिव्ह एनर्जी ही घरातील वातावरणात पसरण्यास मदत होते। अग्निहोत्राचे भांड हे ॲल्युमिनियम, तांबे, पितळ, माती अशा वेगवेगळ्या धातूंच्या स्वरूपामध्ये मिळतं। तुम्हाला तांब्याचे भांड मिळाल्यास अतिउत्तम आहे। माझ्याकडे ॲल्युमिनियमचं भांड असल्यामुळे मी इथे ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करते। तसे आपल्याला लागणार आहे दिवा, तसेच काही फुले। इथे मी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या इथे आपण घेतलेल्या आहेत आणि मी इथे लोबान घेत आहे। तसेच खडा धूप किंवा पावडर धूप असेल तर, आणि कापूर आपल्याला लागणार आहे ध्वनी। कापुराचा वापर हा आपण अग्नी प्रज्वलित करण्यासाठी वापरतो। तसेच मी इथे थोडी माती घेतलेली आहे। इथे लागणार आहे आपल्याला कुंकवाचा करंडा। इथे मी अक्षता घेतलेल्या आहेत। अक्षता म्हणजेच की अख्खे तांदूळ, त्याच्यात कुठलाही तुकडा तांदूळ असता कामा नये। आणि मी इथे घेतलेले गाईचं शुद्ध तूप। तर चला तर मंडळी सुरुवात करूया अग्निहोत्र करण्यासाठी। अग्निहोत्र करण्यासाठी मी इथे एक पाट मांडून घेतला आहे। पाटावरती मी इथे अग्निहोत्राचं भांड घेऊन ठेवत आहे। तसेच अग्निहोत्राच्या भांड्याची आपण इथे हळद कुंकू अक्षता वाहून तसेच पुष्प अर्पण करून आणि अगरबत्ती आणि दीप ओवाळून पूजा करून घेणार आहोत। अग्निहोत्र करण्याची नक्की वेळ कुठली तर सूर्योदय झाल्यानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वीची जी वेळ असते ती अग्निहोत्र करण्यासाठीची उत्तम वेळ म्हणून मानण्यात येते। सूर्योदय झाल्यानंतर जर तुम्ही अग्निहोत्र करत असाल तर त्याचा मंत्र हा वेगळा आहे। तो असा आहे, सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः। तसेच सूर्यास्तापूर्वी जर तुम्ही अग्निहोत्र करत असाल तर त्याचा मंत्र आहे, अग्नेय स्वाहा अग्नेय इदं नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः। दोन मंत्र वेगळे आहेत। सूर्योदयाच्या वेळेचा आणि सूर्यास्ताच्या वेळेचा दोन्ही मंत्र तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही आहुती देताना मंत्र म्हणा। मी इथे माती पसरून घेतली आणि त्याच्यावरती मी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या मी इथे ठेवत आहे। गाईच्या शेणामध्ये हे उत्तम कीटकनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या घरातील कीटक कमी होतात। इथे मी घेतलेला आहे धूप, त्यामुळे सुगंधित असं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं। लोबान मी इथे घेत आहे, काही त्याचे तुकड्या करून मी याच्यामध्ये टाकत आहे जेणेकरून आपल्या घरातील वातावरण हे सुगंधित व्हावं। इथे मी काही कापुराच्या वड्या ज्या घेतलेल्या आहेत त्या मी इथे ठेवत आहे जेणेकरून ध्वनी आपल्याला अग्नी प्रज्वलित करताना मदत होईल। अगरबत्तीने आपण इथे ओवाळून घेत आहोत आणि पुष्प अर्पण करून घेतलेलं आहे। या ज्या अक्षता आहेत ते अख्खे तांदूळ आपण घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण थोडंसं कुंकू मिश्रित करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण गाईचं शुद्ध तूप याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याचा वापर आपण आहुती देताना करणार आहोत। अशा पद्धतीमध्ये आपल्याला आहुती देण्यासाठी हे अक्षता तयार आहे। तसेच गाईचं शुद्ध तूप देखील आपण आहुतीमध्ये टाकणार आहोत। अग्निहोत्र करताना आपण सूर्यदेवतेला आवाहन करायचं आहे की हे सूर्यदेवता, आमच्या घरामधील निगेटिव्ह एनर्जी तू काढून टाक आणि आमचं घर पॉझिटिव्ह एनर्जीने भर। तसेच आमच्या घरामधील वातावरण हे शुद्ध कर, आमच्या घरामध्ये समृद्धी, सुख, शांती नांदू दे। अशा पद्धतीत आपण सूर्यदेवतेला आवाहन करणार आहोत आणि मी इथे अग्निहोत्र जे आहे ते प्रज्वलित करत आहे। प्रज्वलित केल्यानंतरचे जे माचीस असते ती त्या अग्निहोत्रामध्ये न टाकता आपल्याला साईडला फेकायची आहे। अग्निहोत्रामध्ये त्या अग्निहोत्राला पेटवण्यासाठी वापरण्यात आलेली माचीस अग्निहोत्रात कधीही टाकायची नाहीये। इथे मी आता गाईच्या शुद्ध तुपाची आहुती देत आहे। पळी वापरल्यास अतिउत्तम, पळी नसेल तर तुम्ही चमचाही वापरू शकता, परंतु पळी वापरल्यास अतिउत्तम। अग्निहोत्र जेव्हा पेटत असते तेव्हा मी जे मंत्र तुम्हाला सांगितले आहेत सूर्योदय आणि सूर्यास्त, त्यानुसार तुम्हाला मंत्राचं उच्चाटन करायचं आहे। मंत्राचं उच्चाटन करण्यास तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर तुम्ही गायत्री मंत्राचं देखील मंत्राचं उच्चारण करून देखील आवाहन करू शकता। आपल्याला जेव्हा ही आहुती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अक्षता उचलायचे त्या मधील दोन बोटे आणि अंगठा याच्या साह्याने आपल्याला ते अक्षता आपल्या चिमटीमध्ये उचलायचे आहेत आणि आपल्याला आहुती द्यायची आहे। मधील दोन बोट आणि अंगठ्याच्या साह्याने आपल्याला अक्षता उचलायच्या आहेत आणि त्याप्रमाणेच आपल्याला आहुती द्यायची आहे। अग्निहोत्र करण्याचे नेमके फायदे काय आहेत? एक तर पॉझिटिव्ह एनर्जीचं
निर्माण होतो आपल्या घरामध्ये, निगेटिव्ह एनर्जी कमी होते. त्याच्यामध्ये आपण वापरत असलेले शुद्ध तूप, गाईच्या गोवऱ्या, धूप, कापूर यामुळे आपलं घरचं वातावरण हे सुगंधित होतं. घरात जर काही कीटाणू कीटक येत असतील तर तेही नाहीसे होतात. त्यामुळे अग्निहोत्र तुम्ही नक्कीच करा. अग्निहोत्र तुम्ही आठवड्यातून एकदा केले तर अतिउत्तम आहे. तुम्ही कुठल्याही वेळेला म्हणजे कुठलाही दिवस तुम्ही ठरवू शकता, ज्या वेळेला तुमच्याकडे उत्तम असा वेळ आहे त्यावेळेला तुम्ही अग्निहोत्र नक्की तुमच्या घरामध्ये करून पहा. तुम्हाला तुमच्या घरात असलेले नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रमाण वाढत आहे याची नक्कीच अनुभूती तुम्हाला येईल. धन्यवाद.